त्या अमरने एक शिटी घातली आणि शिटी घातल्यानंतर लाल दिव्याची गाडी आवाज करत आली. तो मुलगा 2018 सर UPSC मधून महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आला. त्याचं नाव आहे अमर राजश्री काळे. हा IAS अधिकारी बनला. मित्रहो, तळागाळात शिक्षण घेणाऱ्या माणसांच्या मुलांनी हे ध्येय ठेवलं पाहिजे की मी एक ना एक दिवस या पद्धतीचं शिक्षण घेईन की समाज व्यवस्था बदलण्याची ताकद माझ्या मनामध्ये निर्माण होईल. आणि इतकी ताकद मला तुम्ही दिली तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिली. आणि आईनं प्रश्न केला, इतकी ताकद तुला मिळाली कुठून? ते फक्त आणि फक्त मला संविधानातनं मिळाली. आणि इतकी ताकद या संविधानामध्ये आहे. OBC समाज, SC ST च्या सर्व मुलांना मी सांगतो, आज शिक्षणाची गंगा तुमच्या दारापर्यंत आलेली आहे आणि शिक्षण घेणं गरजेचं आहे. व्यसनापासून दूर राहा. मोबाईल, TV हे काय दुनिया नाही आहे आपली. खेळ बंद झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालून आपलं जीवन व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्न कराल. शेवटी इतकं सांगतो मित्र हो, बराच वेळ बोलतो आहे, हा देश जोडायचा असेल, हे जग जोडायचं असेल, हा समाज जोडायचा असेल, आपलं कुटुंब जोडायचं असेल तर कोण हवं आपल्याला? तर असंच एक मुलगा बाबांना त्रास करत होता आणि बाबा पेपर वाचत होते. त्यांनी मुलगा त्रास करत आहे म्हटल्यानंतर समोरचा एक फोटो काढला, टराटरा फाडला आणि मुलग्याच्या समोर टाकला आणि मुलग्याला सांगितलं, मला त्रास देऊ नकोस, तू ते पोस्टर जोड. बाबांना वाटलं पोस्टर जोडण्यासाठी तास अर्धा तास लागेल, पण त्या मुलानं 5च मिनिटामध्ये ते पोस्टर जोडलं. बाबांनी त्याला प्रश्न केला, काय रे बाबा, मला वाटलं तू अर्धा तास जोडशील, पण तू 5च मिनिटामध्ये कसं काय पोस्टर जोडलंस? त्यावेळी त्या मुलानं दिलेलं फार उत्तर मार्मिक होतं. तो मुलगा म्हणाला, बाबा, तुम्ही जे पोस्टर फाडलं त्या पोस्टरच्या पाठीमागं मी पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जोडले. आपोआपच या पोस्टरच्या पाठीमागे असणारा भारत जोडलेला तुम्हा आम्हाला पाहायला मिळतो. आणि मला वाटतं जर हा भारत जोडायचा असेल तर पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज या देशाला भासते. आणि शेवटी